नमस्कार पेरेंट्स. खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश आहे की खूप सारे विद्यार्थी एक चांगल्या प्रकारचं कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे थोडक्यात ब्रँडेड कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे बिलकुल सत्य आहे की ब्रँडेड कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सिस्टम असते आणि सिस्टमप्रमाणे तेथील सगळी लोक काम करतात. अर्थात प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूट एक उत्कृष्टपणे प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शाळाही त्या प्रकारे प्रयत्न करते, कॉलेजेसही काही प्रमाणात प्रयत्न करतात. परंतु माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तो जो मुलगा आहे किंवा तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने तयार आहेत का, आणि जो तो विद्यार्थी तयार नाही आहे तर त्याला रिसोर्सेस देऊन काहीही उपयोग नाही आहेत. तर विद्यार्थी तयार कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या मुलाला तयार करावं लागेल एखादी गोष्ट करण्यासाठी. थोडक्यात मला एक सांगायचं आहे की एखाद्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं वस्तू विकता आहेत किंवा वस्तू देता आहेत, परंतु ती वस्तू आणण्यासाठी आपल्याला जी साधन लागणार आहे किंवा जी पिशवी लागणार आहे ती जर फाटकी असेल तर त्या वस्तूचा आपल्यासाठी तसाही उपयोग नाही आहे. फक्त समाधान मिळेल की आपण चांगली वस्तू आणण्यासाठी प्रयत्न केलेत. का नाही आपण आपली जी काही झोळी आहे, आपली पिशवी आहे, तिला उत्कृष्ट बनवावं. म्हणजे थोडक्यात आपल्या मुलाचा माइंडसेट तयार करण्याची आवश्यकता आहे. बरेच पालक माझ्याकडे येतात, विद्यार्थी येतात आणि ते म्हणतात की सर आता मी 10वीची परीक्षा झाली आहे तर मी सायन्स करू की काय करू. नाही, मला तर सायन्सच करायचं आहे, पण एक्झॅक्टली मी करू काय. बघा, तुम्हाला काय करावं किंवा काय करायला पाहिजे याची जाण होण्यासाठी आवश्यक जी इन्फॉर्मेशन आहे ती न घेता तुम्ही जर चॉईस करायला लागलात तर त्यातनं एक होऊ शकतं की 10 वर्षानंतर तुम्ही खूप आनंदी पण असू शकता आणि होऊ शकतं की 10 वर्षानंतर तुम्ही पैसे असूनही दुःखी असू शकता. कारण त्यावेळेस तुम्हाला असं कळलं की अशा प्रकारचा एक मार्ग होता की ज्या मार्गाने जर तुम्ही गेला असता तर कदाचित तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा असणार आहात त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी तुम्ही असला असता. मग काय करायला पाहिजे याची उत्तरं न जाणताच पालक, विद्यार्थी सरधोपटपणे एखाद्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जास्त पैसे भरून किंवा एक ॲडमिशन घेऊन तयारीला लागतात. त्यांना असं वाटतं की ते आपल्याकडनं तयारी करून घेतील. परत एकदा लक्षात घ्या, त्यांची प्रत्येकाची तयारी करून घेण्याची एक पद्धती आहे, पण तुम्ही स्वतः तुमच्या पाल्याला आणि तुमच्या संपूर्ण घराला तयार केलं आहे का. एक उदाहरणच घ्या ना, की जर तुमच्या घरात एखादं लग्न होणार असेल तर तुम्ही तयारी कशाची करता हो. तुमच्या घराला रंगरंगोटी करतात, तुमच्या घरामध्ये जरुरी जे काही संसाधनं लागणार आहेत ती परचेस करतात. तुम्ही या सगळ्या गोष्टी करताना तुमची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते, बरोबर ना. तसंच विचार करा की तुमच्या मुलाचं करिअर बनवायचं आहे तर करिअर बनवण्यासाठी तुमचा मुलगा तयार होतो आहे का. आणि तुमचा हा जर गोड गैरसमज असेल की एखाद्या मुलाने इंजिनिअरिंग झालं म्हणजे त्याचं करिअर होईल किंवा डॉक्टर झाला म्हणजे त्याचं करिअर होईल, असं नाही आहे. पहिलं म्हणजे त्याला हे कळणं गरजेचं आहे तर तो जे काही करतो आहे ते करण्यासाठी त्याचा माइंड तयार आहे का. तर माइंड नेमका तयार कसा करायचा मी थोडक्यात सांगतो. बघा, तुम्ही ज्या गोष्टींच्या प्रती संवेदनशील असता ती गोष्ट तुम्ही मन लावून करता. तुमचा मुलगा किंवा तुम्ही त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा जे निवडलेला विषय आहे त्या विषयाशी तो संवेदनशील आहे का. जर तो नाही आहे
तर त्याला संवेदनशील बनवावं लागेल. आणि जर तो संवेदनशील बनला नाही तर कदाचित त्याला सक्सेस मिळेल, पण त्या दर्जाचं मिळेल याच्याबद्दल खात्री देता येणार नाही. म्हणून माझी प्रत्येक पालकाला विनंती आहे की पहिलं आपल्या मुलाची संवेदनशीलता त्या विषयाच्या प्रती, त्या पर्टिक्युलर ब्रांचच्या प्रती, म्हणजे सायन्स, कॉमर्स, काही असेल, त्याच्या प्रती वाढवणं गरजेचं आहे. मग ती संवेदनशीलता कुठे वाढते बरं? कुठे मिळते का? ती विकत मिळते का? तर संवेदनशीलता वाढवण्यासाठी काही पर्टिक्युलर ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात जे आम्ही NLP मध्ये प्रोव्हाइड करतो. त्या संवेदनशीलता डेव्हलपमेंटसाठी एक न्यूरोलॉजिकल अलाइनमेंट नावाची कॉन्सेप्ट आहे. आणि ह्या कॉन्सेप्टनुसार जर त्या विद्यार्थ्याने त्याची प्रॅक्टिस जर कधी 1, 2, 3 महिने, 4 महिने, 6 महिने लगातार जर केली तर त्या विद्यार्थ्याची सेन्सिटिव्हिटी वाढण्याची शक्यता असते. आणि एकदा का त्याची सेन्सिटिव्हिटी वाढली, म्हणजे त्याचा माइंडसेट तयार झाला, तर तो विद्यार्थी ती गोष्ट अचीव करण्याची शक्यता अधिक पटीने वाढते कंपेरेटिव्हली. आणि जर कधी आपल्याला असं वाटत असेल की आपल्या पाल्यालाही अशा प्रकारची संवेदनशीलता वाढवण्याची आवश्यकता आहे, तर तुम्ही जरूर आम्हाला कनेक्ट करू शकता. आम्ही त्याची संवेदनशीलता त्या सब्जेक्टशी संबंधित वाढवण्यासाठी, म्हणजे त्याचा माइंडसेट तयार करण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्या प्रयत्नातनं सक्सेस मिळण्याची जी शक्यता आहे ती शक्यता त्याच्या प्रयत्नावर अवलंबून आहे. अर्थात मी हे परत सांगतो आहे की संवेदनशीलता त्याला मिळवायची आहे का नाही, म्हणजे मार्केटमध्ये हे अवेलेबल आहे म्हणून तुम्ही विकत घेताय असं नाही. तुम्हाला पण वाटलं पाहिजे की नाही, माझी त्या विषयाच्या प्रती संवेदनशीलता नाही आहे, ती निर्माण करावी लागेल. म्हणजे जसं की एखाद्या मुलाचं आणि एखाद्या मुलीचं लग्न करायचं, त्यांच्या दोघांमध्ये जर प्रेमच निर्माण नाही झालं तर त्यांचा संसार नीट नाही होणार आहे. तसंच एखाद्या मुलाचं एखाद्या अभ्यासाच्या प्रती जर प्रेमच निर्माण नाही झालं तर त्याच्यातनं त्याला सक्सेस मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबरीत आहे. बरोबर की नाही? तर अपेक्षित आहे की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू. बाय.